नमस्कार मित्रांनो, मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी आकाश वाघ आपले सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण एक साजनी या सॉन्गवर व्हिडिओ एडिटिंग केलेला आहे. व्हिडिओ एकदम कडक एडिट झालेला आहे. व्हिडिओमध्ये आपण जे काही मटेरियल वापरले ते मटेरियल मी तुम्हाला एकदम फ्रीमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे. तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन सर्व मटेरियल फ्रीमध्ये यूज करू शकता. आपल्या मटेरियलला कोणत्याही प्रकारचा पासवर्ड लावलेला नसतो. जर तुम्हाला डिस्क्रिप्शनमधून बिटमॅप, पोर्ट लिंक, सेक्युअर पोर्ट लिंक इम्पोर्ट करण्याचा जर प्रॉब्लेम आला तर आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचे. मी टेलिग्राम चॅनल सर्व मटेरियल अपलोड करत असतो. टेलिग्राम चॅनलची नावावरती स्क्रीनवर पाहायला मिळत असेल त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. चॅनलवर तुम्ही फर्स्ट टाइम असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब करणं एकदम फ्री आहे. व्हिडिओ लाईक केल्यास व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि आजच्या व्हिडिओचा प्रिव्ह्यू पाहिल्यानंतर व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि समोरचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. इंस्टाग्रामला तुम्ही आतापर्यंत फॉलो केले नसेल तर इंस्टाग्रामला फॉलो करा, कारण आपल्या इंस्टाग्रामवर मी जे काही ते प्रिव्ह्यू अपलोड करत असतो तर मित्रांनो ते सर्व तिथे तुम्हाला पाहायला मिळून तिथून तुम्ही एकदम साध्या सोप्या स्टेपमध्ये डाउनलोड करू शकता. आणि मित्रांनो, आपण एक कॉमेडीचे एक चॅनल ओपन केलेले आहे. तर मित्रांनो, तुम्ही इथे पाहत असाल स्क्रीनवर अशा प्रकारचे कॉमेडी चॅनल आहे, आकाश वाघ कॉमेडी म्हणून. तुम्ही सर्च करून सुद्धा आपलं चॅनल सबस्क्राईब करू शकता. एकदम कॉमेडी आहे. तर मित्रांनो, त्यामध्ये शॉर्ट व्हिडिओ मी आता सध्या अपलोड करत आहे, पुढे लॉंग व्हिडिओ अपलोड करणार आहे. त्यासाठी मित्रांनो ते चॅनल सुद्धा सबस्क्राईब करून घ्यायचे, एकदम जबरदस्त आहे. तुम्ही मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनल सुद्धा ते व्हिडिओ मिळून जाईल, तिथून तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करू शकता. चला तर मित्रांनो, जास्त वेळ न घेता आपण आपल्या चॅनलचं जे काही प्रिव्ह्यू आपण इथे तयार केलेलं आहे ते प्रिव्ह्यू आपण पाहूया आणि लगेच व्हिडिओ एडिटिंग कशी करायची हे पाहायला आपण लगेच सुरुवात करून घेऊया. अब अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए. अब मैं भी जा रहा हूं, मुझे पार्क में स्टंट्स मारने जाना है. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला बिटमॅप पोर्ट लिंक पाहायला मिळून जाईल, तिथून ती इम्पोर्ट करून घ्या. इम्पोर्ट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळून जाईल. इथे तुम्हाला मी ते 5 ग्रुप दिलेले आहेत. मित्रांनो 5 ग्रुप आपल्याला एडिट करायचे आहे. ते एडिट करण्यासाठी खाली आपल्याला जो ग्रुप पाहायला मिळतो त्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे. एडिट ग्रुपवर क्लिक करायचे आहे आणि यामध्ये तुम्हाला मी 4 फोटो दिलेले आहेत. ते 4 फोटो आपल्याला ॲड करायचे. ते ॲड करण्यासाठी पहिले जी हिरवी लेअर आहे त्यावर क्लिक करायचे आहे. आपल्याला कलर फिलवर क्लिक करायचे, ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. ज्या फोटोमध्ये तुम्ही मटेरियल ठेवले असेल ते फोटो आपल्याला ओपन करून घ्यायचे. तर ओपन केल्यानंतर अशा प्रकारे मी तुम्हाला काही फोटो दिलेला आहे. तर प्लसवर क्लिक करून ते आपल्याला ॲड करायचं आहे. ॲड केल्यानंतर व्यवस्थित ॲड होत नसेल तर मित्रांनो थोडे बॅग घ्यायचे. मग ट्रान्सफर क्लिक करून अशा प्रकारे हा जो फोटो आहे तो व्यवस्थित आपल्याला ते सेट करून घ्यायचा आहे. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे मी हा फोटो व्यवस्थित सेट केलेला आहे. त्यानंतर ते बॅग घ्यायचं आहे. बॅग आल्यानंतर दुसरा जो फोटो आहे तो सुद्धा आपल्याला व्यवस्थित आपल्याला कलर फिलवर क्लिक करून या ऑप्शन क्लिक करून दुसरा फोटो घ्यायचा, वरती प्लसवर क्लिक करून ॲड करायचा आहे. फोटो परत मित्रांनो मोर ट्रान्सफर क्लिक करून अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे. तर बघा मी अशा प्रकारे व्यवस्थित इथे सेट करून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे सेट करायचं आहे. तर मित्रांनो हे बाकीचे 2 फोटो आहे हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहे. त्यानंतर ते बॅग घ्यायचे आहे आणि वरचे तुम्हाला हे जे 3 ग्रुप पाहायला मिळत आहे तर हे तिन्ही ग्रुप म्हणजे 4 ग्रुप पाहायला मिळत आहे. व 1 2 3 4 तर हे 4 ग्रुप आपल्याला सेम एडिट करायचे. त्यानंतर जे वरचे ग्रुप आहे रॅलिकर्स, तर मित्रांनो ते आपल्याला एडिट करायचं काम नाही, ते ऑटोमॅटिक मी तुम्हाला दिलेलं आहे. फक्त जे बॅकग्राऊंड ऑप्शन पाहिजे त्यावर क्लिक करायचं आहे. इथे कलर फिलवर क्लिक करून या ऑप्शन क्लिक करून बॅकग्राऊंडसाठी कोणताही एक फोटो आपल्याला इथे घेऊन घ्यायचा आहे. तर मित्रांनो बॅकग्राऊंडसाठी तुम्ही कोणताही एक फोटो इथे घेऊ शकता. तर बघा अशा प्रकारे हा जो फोटो आहे तर प्लसवर क्लिक करून मी बॅकग्राऊंडसाठी हा फोटो इथे घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला समोर यायचे या बिटमार्कपर्यंत, म्हणजे जिथपर्यंत आपला ग्रुप आहे तिथपर्यंत आल्यानंतर प्लसवर क्लिक करायचे, मीडियावर क्लिक करायचे आणि इथून समोर आपला फुल स्क्रीनमध्ये फोटो ॲड करत जायचे आहे. तर बघा अशा प्रकारे फुल स्क्रीनमध्ये फोटो घ्यायचा आहे आणि वरती डोकून फिल कॉम्बिनेशन यावर क्लिक करायचे आहे. या तिरवर क्लिक करून मित्रांनो हा जो फोटोचा पार्ट आहे तिथे वाढून घ्यायचा. अशा प्रकारे फुल स्क्रीनमध्ये करायचे. अशा प्रकारे शेवटपर्यंत जे काही फोटो आहे इथे ॲड करत जायचे. तर मित्रांनो मी एकदा सर्व फोटो ॲड करतो आणि ग्रुपसुद्धा व्यवस्थित एडिटिंग करून घेतो आणि त्यानंतर मित्रांनो आपला व्हिडिओ एडिट कसा करायचा हे सांगायला परत सुरुवात करून घेतो. बघा मित्रांनो, अशा प्रकारे सर्व फोटो ॲड करायचे. सर्व फोटो ॲड केल्यानंतर मित्रांनो जिथपर्यंत आपला ग्रुप आहे तिथपर्यंत येऊन जायचे आहे. तिथपर्यंत आल्यानंतर इथे प्लसवर क्लिक करायचे, चौकोन शेप घ्यायचा, वरती 3 डॉटवर क्लिक करून आपल्याला इथे स्टेज टू कॉम्बिनेशन यावर क्लिक करायचे. बॉर्डर शेडो क्लिक करून स्ट्रोक अनेबल क्लिक करून आपल्याला बॉर्डर इथे ॲड करून घ्यायचे. तर बघा अशा प्रकारे बॉर्डर तुम्हाला पाहायला मिळून जाईल ते ॲड करून घ्यायचे आहे. तर मित्रांनो बॉर्डर ॲड केल्यानंतर इथे जे स्ट्रोक आहे ते आपल्याला इथे 8पर्यंत वाढून घ्यायचं. बघा अशा प्रकारे लेंथ. त्यानंतर मित्रांनो पूर्ण व्हिडिओच्या शेवटी यायचे. पुन्हा व्हिडिओ शेवटी आले पण तिथपर्यंत वाढून घ्यायचे. परत मित्रांनो स्टार्टला यायचे. स्टार्टला आल्यानंतर मित्रांनो हे जे आहे हे पण आपलं स्टार्टला इथे वाढून घ्यायचे स्टार्टपर्यंत. तर बघा मित्रांनो स्टार्टपर्यंत आपण परत इथे वाढून घेऊया
त्यानंतर आपल्याला कलर फिलवर क्लिक करायचं आहे, कलरच्या ऑप्शनवर क्लिक करून पूर्ण कलर इरेज करायचा आहे आणि बरोबर क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो जिथपर्यंत आपला ग्रुप आहे तिथपर्यंत परत येऊन जायचे, जिथपर्यंत ग्रुप आहे तिथपर्यंत. त्यानंतर मित्रांनो तिथं आल्यानंतर आपल्याला ते प्लसवर क्लिक करायचं आहे, चौकोन शेप घ्यायचा आहे, वर 3 डॉटवर क्लिक करून फिल कॉम्बिनेशन एरियासुद्धा केले चालेल. त्यानंतर मित्रांनो आपला कलर फिलवर क्लिक करायचे, ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. ब्लॅक कलर आपल्या खालच्या साईडला घ्यायचा आहे, व्हाईट कलर आपल्या वरच्या साईडला इथे घ्यायचे आहे, म्हणजे शॅडो पेज आपल्याला तयार करायचे आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो ब्लॅक कलर थोडं वरती घ्यायचं आहे अशा प्रकारे, व्हाईट कलर थोडं खाली घ्यायचं आहे अशा प्रकारे व्यवस्थित आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर व्हाईट कलरवर क्लिक करायचं आहे, या कलरच्या ऑप्शनवर क्लिक करून कलर पूर्ण इरेज करायचं आणि बरोबर क्लिक करायचं आहे. त्यानंतर पूर्ण व्हिडिओच्या आपल्याला शेवटी यायचे, पूर्ण शेवटी आल्यानंतर ऑप्शन करून पूर्ण डोलून घ्यायचे आहे. त्यानंतर मित्रांनो ही जी आपण पेस्ट केलेली आहे शॅडो पेनची तर आपल्याला खाली घ्यायची अशा प्रकारे. त्यानंतर मित्रांनो परत ग्रुपपर्यंत येऊन जायचे, ग्रुपपर्यंत आल्यानंतर मी प्लसवर क्लिक करायचे, मीडियावर क्लिक करायचे. मी तुम्हाला साजनी म्हणून अशा प्रकारे टेक्स्ट दिलेली आहे ती घ्यायची, मोर ट्रान्सफर क्लिक करून अशा प्रकारे इथे ॲड करून घ्यायचे आणि मोर ट्रान्सफर क्लिक करून इथे आपल्याला रोटेट करून घ्यायचे अशा प्रकारे क्लिक केल्यानंतर पूर्ण व्हिडिओच्या शेवटी यायचे, थोडं बॅग यायचे ऑप्शन करून पूर्ण डोलून घ्यायचे, इफेक्टवर क्लिक करायचे, ॲड इफेक्टवर क्लिक करायचे, मोर ट्रान्सफर क्लिक करून आपलं प्लस साईजवर क्लिक करायचं, स्टँडर्ड सेटिंगवर क्लिक करून घ्यायचे. त्यानंतर परत मित्रांनो स्टार्टला यायचे, प्लसवर क्लिक करायचे आणि मीडियावर क्लिक करायचे आणि ज्या फोल्डरमध्ये तुम्ही स्वतःचा जो लोगो ठेवला असेल ते लोगो इथे ॲड करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो मी माझ्या चॅनलचा लोगो इथे ॲड करून घेतो, तुम्ही स्वतःचे नावसुद्धा ॲड करू शकता किंवा लोगोसुद्धा इथे ॲड करून घेऊ शकता स्वतः जो तयार केलेला असेल तो. त्यानंतर मी ते साईज कमी करतो आणि कोणत्याही ठिकाणी आपला लोगो ॲड करतो, मी वरती या कोपऱ्यामध्ये ते ॲड करून घेतो. चॅनलवर तुम्ही फर्स्ट टाईम असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा, चॅनल सबस्क्राईब करणं एकदम फ्री आहे. व्हिडिओ लाईक असेल व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायलाच नका. आता बघा अशा प्रकारे आपला लोगो ॲड केलेला आहे, फक्त सेक इफेक्ट ॲड करायचा राहिलेला आहे. त्यासाठी आपल्याला ते बॅग घ्यायचे, बॅग आल्यानंतर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला सेक इफेक्ट पोलिंग पहा म्हणून त्यावर क्लिक करून इम्पोर्ट करून घ्या. इम्पोर्ट केल्यानंतर अशा प्रकारे 2 फोटोला इफेक्ट दिलेले पाहायला मिळून जाईल. तर पहिला फोटोचा इफेक्ट आपल्याला कॉपी करायचा आहे, तो कॉपी केल्यानंतर इथे बॅग घ्यायचे. परत मित्रांनो बिटमॅपमध्ये जायचे, बिटमॅपमध्ये गेल्यानंतर समोर यायचे तिथे ग्रुप आहे, ग्रुपच्या समोर आपण जो फोटो ॲड केलेला आहे त्यावर क्लिक करून हा इफेक्ट त्या फोटोला इथे पेस्ट करायचा आहे. त्या समोरच्या फोटोसुद्धा हा इफेक्ट इथे पेस्ट करायचा आहे. फक्त तुम्हाला इथे डबल बिटमार्क पाहायला मिळून जाईल, तिथे आपल्याला हा इफेक्ट इथे पेस्ट करायचा नाही. तर बघा मित्रांनो फास्टमध्ये इथे इफेक्ट पेस्ट करून घेऊया. तर बघा अशा प्रकारे हा इथे पेस्ट केलेला आहे. त्यानंतर इथे डबल बिटमार्क आहे, त्याच्या समोरच्या फोटोला हा इफेक्ट इथे पेस्ट करायचा आहे. परत मित्रांनो त्याच्या समोरच्या फोटोला हा इफेक्ट इथे पेस्ट करून घ्यायचा आहे, म्हणजे सर्व फोटोला हा इफेक्ट इथे पेस्ट करून घ्यायचा आहे डबल बिटमार्कच्या समोरच्या. तर बघा सर्व फोटोला इफेक्ट पेस्ट केलेलं आहे, फक्त डबल बिटमार्कच्या समोरच्या एका फोटोला आपण इफेक्ट पेस्ट केलेलं नाही. त्यानंतर ते बॅग यायचे, परत सेक इफेक्टमध्ये यायचे आणि 2 नंबरच्या फोटोचा इफेक्ट आपल्याला कॉपी करायचा आहे. तो कॉपी केल्यानंतर ते बॅग यायचे, परत बिटमार्क फोल्डरमध्ये जायचे आणि मित्रांनो तो डबल बिटमार्कच्या समोरचा जो फोटो आहे त्यावर क्लिक करून हा इफेक्ट त्या फोटोला इथे पेस्ट करायचा. ते पेस्ट केल्यानंतर आपला व्हिडिओ पूर्णपणे तयार होऊन जाईल. व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी वरती शेअर ऑप्शन पाहावं त्यावर क्लिक करायचे, खाली एक्सपोर्ट ऑप्शन पाहावं त्यावर क्लिक करून आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. समोरचे व्हिडिओ कोणत्या टॉपिक पाहिजे ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद. भेटूया मित्रांनो समोरच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.